आता खारबाव या संघाला. चला तर आपण लगेचच सामन्याला सुरुवात करूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. उमेश सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल एक अष्टपैलू खेळाडू प्रेमनाथ भोईर. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडूला. चेंडू चाललाय कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण राजा होता तिथे. फक्त एकच धाव मिळेल आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे तो भरोडी टीमने. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर उमेश षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज सुनील. चेंडूला फ्लिक खेळला होता तिथे. फ्लिकच्या अंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 2. पुन्हा एकदा उमेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल प्रेमनाथ. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत उमेश याने. 2 धावा खर्च केलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता. टर्न केलेला चेंडूला. चेंडू चालले मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. खराब फिल्डिंग बघायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 4. पुन्हा एकदा सज्ज होते उमेश बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज. सामना करेल फलंदाज प्रेमनाथ. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना उमेश याला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. यष्टीरक्षकाने चेंडूला अडवलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम. धावफलकावर 4. चांगली गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये उमेश. कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत स्वतंत्र दिलेलं नाही कारण 4 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या व्हीच्या आकारामध्ये चेंडू येते मिडॉनला. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना. धावफलकावर 5 धावा. एकेरी धावांवर जास्त भर दिलेला आहे कारण पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये खरं तर पॉवर दाखवायला हवी होती. पॉवर बघायला मिळत नाही. ह्या उलट गोलंदाज पॉवर दाखवतोय पहिल्या षटकामध्ये. चांगली टिचून गोलंदाजी करताना उमेशाला पाहतोय. शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 11. सुनील याच्या बॅट मधून एक देखणा षटकार बघायला मिळाला. 2 धावांची पेनल्टी ते घोषित करण्यात आलेली आहे. ते जय कालिका माता खारबाव या संघाला. म्हणजे सुधारित धावसंख्या आम्ही 2 धावा ऍड करीत आहोत. स्कोरबोर्डवर 13 धावा. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 13 धावा. आता एक चांगली टोटल धावफलकावर बघायला मिळते. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉईंट आहे. खेळतोय 4 चेंडूंचा सामना केलेला आहे तो प्रेमनाथ भोईर याने. 4 धावांवर खेळतोय सुनील पाटील ज्याने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळतोय 7 धावांवर. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर राजा चव्हाण. पण एक लक्षात घ्या षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकही कंप्लीट करायची आहेत. राजा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. आता फिल्डिंग आपण पाहतोय दूरवर पांगवण्यात आलेली आहे कारण पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. आणि पाहतोय दूरवर क्षेत्ररक्षण आता सिंगल वाचवण्यासाठी पाहतोय एक शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर लावण्यात आलेला आहे. एक क्षेत्ररक्षक पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट
फाईन लेगला. बाकी क्षेत्ररक्षक बाद एक एक डीप पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला, एक लॉंग ऑफ सीमारेषेवर. चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पूल गेल्या, कंट्रोल पूलचा फटका. चेंडू चाललाय, पाहतो आपण सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांवर समाधान मानताना फलंदाज प्रेमनाथ. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला. राजा पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका बघूया, लॉफ्ट गेलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमारेषेवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 17 धावांची भागीदारी. टू ओपनर पेअर चांगला खेळ आता मात्र करताना आपल्या संघासाठी प्रेमनाथ भोईर आणि सुनील पाटील. राजा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला अगदी स्ट्रेट फटका खेळला, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स. चांगली सुरुवात, फॅबलस स्टार्ट बघायला मिळते. 21 धाबा दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. स्कोरबोर्डवर पाहतो आपण 21 धाबा. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. सुपर स्टार्ट बघायला मिळते ते भिरोडी या संघाचे. पुन्हा एकदा एक चांगला फटका टोलवलेला चेंडूला. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओव्हर थ्रो बघा. आता मात्र तिसरी धाव बघता बघता पूर्ण केली जात आहे. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा पूर्ण केल्या आणि चौथी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते. खेळी संपुष्टात आली आहे फलंदाजाची. पहिला फलंदाज बाद झाला. आपण बघितलं धावबादच्या रूपाने प्रेमनाथ भोईर चौथी धाव घेताना धावचीत बाद झाला. ओव्हर थ्रो झाला. 1 धाव होती तिथे 3 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आणि धोका पत्करला होता खरं तर प्रेमनाथ याने. 24 या धावसंख्येवर पहिला फलंदाज पाहतोय पॅवेलियन कक्षामध्ये परत गेलेला आहे. मिर स्पोर्ट्स भरोडी या संघाचा 24 धावांची चांगली सलामी दिली होती. वेगवान भागीदारी बघायला मिळाली. आता मात्र नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी एंटर झालेला आहे प्रदीप. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर राजा. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शरीरातून जीव जरी गेला तरी मनामधून क्रिकेट खेळ जाणार नाही. कारण क्रिकेट खेळच असं आहे. खूप क्रेज आहे. खूप लोकप्रिय खेळ आहे भारताचा क्रिकेट. चेंडू मात्र अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाव्या इष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 25. 40+ क्रिकेट. 1 धाव आरोग्यासाठी. तुम्ही क्रिकेट खेळत राहा. फिट राहा, हिट राहा. जो फिट आहे तोच हिट आहे. हेल्थ इज वेल्थ. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचे देखील एक प्रभावी माध्यम आहे. चेंडूला भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा दणदणी षटकार.
काय फटका खेळला होता, अतिशय ताकदवर आणि शक्तिशाली प्रहार बघायला मिळाला. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि चेंडूला फेकून दिला होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार प्रदीप याच्या बॅटमधून आलेला एक आपण बघितला हॉलमार्क आणि ट्रेडमार्क. प्रदीप याचा हा स्ट्रॉंग झोन आहे आणि चेंडूला फेकून दिला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या पाहतोय धावपलकर 31. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ होते मैदानाच्या आतमध्ये, याचं धावतो वर्णन करतील सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. तर सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण 2 बलाढ्य दिग्गज संघादरम्यान. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर होतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण सागर तर एक चांगली दमदार सुरुवात आहे, कारण की ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. इथं मात्र 2 गडी जरी बाद झाले असतील, 1 गडी जरी बाद झाला असेल, पण सरासरी खूप चांगली आहे. 31 धावसंख्या पाहतोय एका गडीच्या मोबदल्यामध्ये. भरुडी विपक्ष आपण कालिका माता खारबाव असे फाईट इथं मात्र पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2022चा हा 3रा दिवस. उच्च कोटीचं आयोजन. गोलंदाज सज्ज होताना यास पाहता पुलचा फटका चांगला आहे, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय, दणदणीत षटकार. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीचा हा फटका पाहिला आपण. जबरदस्त शॉट होता आणि याचबरोबरच संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना तब्बल जर पाहिले आपण आता मात्र याच पाहता फ्लिकचा फटका तिचे सुरेख आहे खाली क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा दमदार अजून एक चौकार. सुनील काय आक्रमण करतोय आणि आक्रमण करावं कसं तर असं अप्रतिम अफलातून हाय क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र पाहतोय आपण सुनीलच्या बॅटमधून. पहिल्या 2 चेंडूवर खरपूस समाचार घेताना पाहतोय आपण किशोर या गोलंदाजाचा दिवसा तारे दिसत नाहीये, पण इथं मात्र दिवसा तारे दाखवताना फलंदाज सुनील नावाचा हा वादळ खेळपट्टीवर आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण झेल होण्यासारखी कुठली संभावना दिसत नाहीये. धावा किती पूर्ण करेल, 1 पूर्ण होते. आता मात्र जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळतोय तोपर्यंत मात्र 2 धावा अतिशय वेगात इथे मात्र कंप्लीट होतात, पण 3री धाव घेण्याचा प्रयत्न बाद झालाय फलंदाज. तर 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नॉस्ट्रेकर फलंदाज प्रदीप बाद झाला. पण सुनील पाटील अजून खेळपट्टीवर आहे. अफलातून चांगली बॅटिंग करताना क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण विक्रम येतोय. 4 षटकाचा सामना आहे आणि आतापर्यंत जर पहिले आपण एका चांगली बॅटिंग इथं मात्र पाहतोय. मर्यादित क्रिकेट जर विचार केला आपण 4 किंवा 5 षटकामध्ये विकेटला फारसं महत्त्व नाहीये, कारण की एखादा बॅटर येऊन मात्र 2-3-4 षटकार जर ठोकून गेला तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. हे दाखवते सुनील पाटील की अजून मी खेळपट्टीवर आहे आणि चांगली बॅटिंग इथं मात्र करताना. किशोर राईटामध्ये विकेट सज्ज होताना याच पात्र हा फटका हवेत आहे. फटका फटलाय काय पाहते, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परतीचा प्रवास करावा लागेल. सुनील पाटील फलंदाज बाद.
थोडंसं मला असं वाटलं होती सुनील पाटील एका चांगली आक्रमक बॅटिंग करत होता, पण षटकार खेचण्याच्या नादामध्ये झेलबाद झालाय आणि तिसरा धक्का बसला इथं मात्र बरोडी संघाला. नाणेफेक करल्यानंतर बॅटिंग करताना पाहतोय आपण कालिका माता खारबाव हा संघ खूप मौल्यवान आहे, खूप मोठा आहे आणि या संघाचं नाव सातत्याने भिवंडी टेनिस क्रिकेट या 40+ मध्ये खूप उंचावलेलं आहे आणि त्या नाव मोठं आहे त्या प्रकारे इथं मात्र खेळ दाखवेल काय. नवीन फलंदाज प्रकाश नॉनस्ट्राईकला असेल. सफल झालाय फ्लिक करण्याचा प्रयत्न अराउंड द लेग त्रिफळाचीत बाद. अजून एक फलंदाला परतीचा प्रवास करावा लागेल. सातत्याने आपण धुन ऐकतोय आणि ज्यांच्याच माध्यमातून ही पुरस्कार स्पर्धा पाहतोय आपण सर्वांची लाडकी आहे भिवंडी ग्रामीण सम्राट बाळ्यामामा, राष्ट्रवादी चषक आणि गावदेवी अंजूर जर म्हटलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या गावाने या संघाने खूप मोठं नाव कमावलेलं आहे. धावसंख्या जर पहिली धावपल करू तर मात्र पाहतोय आपण 43 आणि गावदेवी अंजूर संघाचा कुठलाही मोठा शो असतो त्यामध्ये मात्र जॅक नेहमीचा खूप लाख मुलाचा सहकार्य त्यांच्या माध्यमातून असतोय. फुल एन्जॉय करताना जॅक आपण पाहू शकता आपण. तर नवीन फलंदाज आता मात्र विकेट हॅट्रिक ठेपलाय गोलंदाज किशोर. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. खूप चांगलं क्रीडांगण पाहतोय आपण. राष्ट्रवादी चषक न भूतो न भविष्यती 33 बाईक आणि 4 व्हीलर म्हणजे अख्ख्या जगामध्ये सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण सध्या पाहतोय. तिसरा दिवस आहे 40+ सामना दोन दिग्गज संघामध्ये. भरोडी विपक्ष खारबाव. नाणेफेकीचा कॉल खारबाव संघाच्या बाजूने गेला होता आणि सागर कुठंतरी असं वाटतं की निर्णय थोडासा चुकलेला आहे. ज्या प्रकारे बॅटिंग पाहतोय आपण भरोडी संघाची अतिशय दमदार क्वालिटी बॅटिंग कशाला म्हणतात. विकेट पडत आहे पण धावाचा वेग तो अजून कायम आहे आणि तुम्हाला काय होय 4 षटकामध्ये जर तुम्ही 15पेक्षा जास्त सरासरी धावा बनवल्या तर तुमचा विजय पक्का असतोय. पण इथं मात्र इथून रोखणार का गोलंदाज किशोर. पहिल्या 2 चेंडूवर 10 त्यानंतर मात्र रनआउट 2 धावा आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलंय. याच पाहता चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अँगल म्हणून थोडासा किंचित बाहेर निघणारा चेंडू होता. चांगल्या चेंडूने मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या इथं मात्र 43. तर अंतिम षटक टाकण्यासाठी कोणाकडे चेंडू सोपवतोय संगणक. कालिका माता खारबाव संघाचा संगणक हे पाहायचंय कारण की जर विचार की आपण मिहिर स्पोर्ट भरोडी संघाचा धावसंख्या जर पाहिली आपण चांगली आहे. इथून मात्र अजून 15 किंवा 13 धावा धावपल लावल्या तर 60चा आकडा सध्या संघ पार करेल. सुरुवात अतिशय प्रतिम झाली होती. प्रेमनाथ पाटील यांनी प्रेमनाथ भोईर यांनी संघासाठी 15 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलं सुनील पाटील यांनी. त्यांनी सुद्धा छान आक्रमक बॅटिंग केली. छोटीशी का होईना पण एक मौल्यवान खेळी साकारली संघासाठी 19 धावाची. त्यानंतर मात्र प्रदीप फारसा चमकदार कामगिरी करू शकला नाही. नॉनस्ट्राईकला धावचीत झाला. 6 धावाचं योगदान त्यांनी दिलं होतं. एक षटकार त्यांनी ठोकला होता. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज महेंद्र येतोय. खूप एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर कालिका माता खारबाव या संघाचा आपण सातत्याने पाहतोय. सुद्धा पूर्ण सज्ज होताना पाहतोय आपण. याच पातळ लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या वरतून लॉन्च केले चेंडूला. हा येतोय दमदार अफलातून षटकार. प्रकाशच्या बॅटमधून काय हा फटका आहे. मी तर म्हणणे विषय नाही. महाकाय शॉट खेळला गेला मिडविकेटच्या वरतून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोकलाय. षटकारे मात्र धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सकून तब्बल 49चा आकडा इथून मात्र सहज पार करेल. पण लक्ष समोर असेल ते या संघाचं पाहतोय की 65 किंवा 60 धावपर्यंत बदल मारू शकेल काय बरोडी या संघ. गोलंदाज महेंद्र सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्रा खऱ्या अर्थाने खेळायचं होतं ऑनसाईड कडे पण चेंडू पाहता जातोय ऑफसाईड कडे. कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू डीपला ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र धोका होईल आणि अजून एक फलंदाज इथं मात्र धावबाद.
ज्या प्रकारे असं वाटलं होतं की प्रकाश मात्र अंतिम षटकामध्ये हाणामारी करतोय, पण खऱ्या अर्थाने धावचीत झालंय. खऱ्या अर्थाने या चेंडूला स्कोर वरतून षटकार मारत होतं, पण वरच्या टॉप एजला लागला आणि चेंडू मात्र कव्हर पॉईंट आणि पॉईंट मध्ये गेला होता. आणि याचबरोबर 50 चाकडा सुद्धा या संघाने पार केले. चांगली बॅटिंग. नवीन फलंदाज सचिन स्ट्राईकला असेल. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. यावेळेस पाहता फ्रंटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, वेगाला इथं मात्र बीट होतोय. चांगला चेंडू होता. करतोय सचिन. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे सरकणार ती 52. अंतिम षटकातले काही चेंडू इथं मात्र शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पडगा वडवली संघाचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये गोलंदाज सज्ज होताना महेंद्र दोऱ्यांच्या टोकाकडनं राईट मोठा विकेट. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय. फ्रंटला जाऊन ड्राईव्ह केले, चेंडूला मिड विकेटाने स्कवले. एका शतकामध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना आणि चांगलं तालमेल पाहायला मिळालं. अतिशय वेगात या 2 धावा इथं मात्र कंप्लीट होतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 54. 54. अंतिम षटक प्रगती पथावर. थेट प्रेक्षेपण आपण टेनिस क्रिकेट लाईव्ह. संतोष नाणेकर खूप मोठं नाव आहे. सज्ज होताना याच पाहता पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये. एकदा पुन्हा दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि याच बरोबर फक्त आणि फक्त एक धाव आणि एक फलंदाज धावबाद होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला होता आणि याच बरोबर पाहतोय की आपण पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफल करू तर मात्र 55 आणि 56 धावाचं टार्गेट उभं केलंय भरुडी संघाने कालिका माता कालवार या संघासमोर. तर नाणेफेक करण्यासाठी जॅक तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 33 बाईक, एक 4 व्हीलर सह संपूर्ण भारतात प्रथमच पाहतोय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक 2022 हाय क्वालिटीचं उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. आणि खास आयोजक कमिटीचे खास मेंबर पाहतोय आपण. अंजूर गावाचं भविष्य उज्ज्वल. नेहमी सातत्याने मी म्हणतोय 2 स्टार अंजूर गावाचे. त्यामध्ये जर विचार केला आपण केतन तरे दादा आणि सुनील गरज साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण गावदेवी मंडळ क्रीडा मंडळ अंजूर यांचं पण लाख मोलाचं सहकार्य आणि त्याचाच परिणाम पाहतोय आपण की हे खूप सुरेख आणि अद्भुत ही स्पर्धा पाहतोय. नवीन नाही दिला तर नाही दिला तर
56 धावांचं लक्ष्य आहे, विशाल लक्ष ठेवलेलं आहे. मेहर स्पोर्ट्स बरोडी या संघाने सामना जिंकण्यासाठी जय कालिका माता खारबाव संघासमोर एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 14.00 च्या सरासरीने धाबा कुठून काढाव्या लागतील त्या खारबाव या संघाला विजयासाठी. आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, 33 बाईक आणि एक 4 व्हीलर्स संपूर्ण भारतामध्ये प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी गरत आणि संपूर्ण गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने हा क्रिकेटचा बिग शो ठेवण्यात आलेला आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मनोज म्हात्रे आणि महेंद्र पाटील, बाहुबली ऑफ 40+ क्रिकेट, ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत 40+ क्रिकेटमध्ये. पण लक्ष देखील खूप मोठं आहे. षटकार किंग म्हणून संबोधला जात आहे महेंद्र पाटील, ज्याला बाहुबली देखील उपमा देण्यात आलेली आहे. 40+ क्रिकेटमध्ये बाहुबली सारखा खेळ करावा लागेल विजयासाठी, पण समोर देखील एक बलाढ्य संघ आहे भरोडी टीम. या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते प्रेमनाथ भोईर. क्षेत्ररक्षण पाहू शकता, एसटी रक्षक एस्टम पासून दूर आहे. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर पाहतो एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक कव्हरला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय मिड ऑफला 38 सर्कलमध्ये, तर एक क्षेत्ररक्षक पाहतोय ऑन साईडवर नजर टाकली शॉर्ट फाईन लेगला, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉर्ट लेगला आणि 38 सर्कलच्या बाहेर एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेवर. ही फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड ऑनला येतोय, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. विश्वास होता तिथे फिल्डर चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्याची संधी निर्माण झालेली आहे. ते फलंदाज महेंद्र याला, महेंद्र खातं खोलतोय. संघाचं देखील खातं खोललेलं आहे. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रेमनाथ, सामना करेल मनोज म्हात्रे, एक हार्ड हिटर फलंदाज. चेंडूला ड्राईव्ह केलेला, काय फिल्डिंग बघायला मिळते 38 सर्कल मध्ये. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावसंख्येच्या मदतीने मनोज खातं खोलतोय. धावसंख्या वाढते, धावफलकावर 2. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय प्रेमनाथ. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. ऐतिहासिक मैदान, ऐतिहासिक क्रीडानगरी सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर. चेंडूला ड्राईव्ह केलेला, क्रॅकिंग शॉट, चेंडू व्हीच्या आकारामध्ये चाललाय लॉंग ऑन सीमारेषेवर. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. प्रदीप होता लॉंग ऑन सीमारेषेवर. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 3 धावा. 3 चेंडू टाकलेले आहेत, 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत प्रेमनाथ याने. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवा 20 लागेल. लक्ष देखील खूप मोठं आहे 56 धावांचं. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर काहीतरी कानमंत्र दिलेलं आहे महेंद्र याने. फलंदाज मनोज याला. चेंडू मात्र शरीरापासून दूर खेळला होता. चेंडू येतो मिड ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 4 धावा.
गोलंदाजाने जी चारही चेंडू हाताळलेले अगदी फलंदाजाचं वीक झोन बघून हाताळलेले आहेत. अगदी बरोबर आपण उल्लेख केला. फलंदाजाचा जो वीक पॉइंट आहे त्या वीक पॉइंटवर गोलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाज प्रेमनाथ एक वेगवान गोलंदाज आहे. मिस टाइम फटका, इनसाइड आउट फटका खेळला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव मिळेल महेंद्र याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 5. एकेरी धावांवर जास्त भर दिलेला आहे. याचं कारण म्हणजे अतिशय भेदक आणि तिखट गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. अचूकता आणि अचूकता बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. आणि तसंही काही फरक पडणार नाही एकेरी दुहेरी धावसंख्येने मरोडी या संघाला. पण इथून विजयासाठी अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आक्रमण करावं लागेल, हल्ला बोल करावा लागेल, गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल. पुन्हा एकदा प्रेमनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका बघूया. लिडिंग एज स्वतः एष्टी रक्षक झेपावला होता. निश्चितच चांगला झेल घेतलेला आहे आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. राष्ट्रवादी चषक 2022 गुणगान गाणार गीत आपण ऐकलं. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 1-5 काय गोलंदाजी केलेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रेमनाथ भोईरेने अतिशय भेदक आणि तिखट गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आता इथून विजयासाठी तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. तो जय कालिका माता खारबाव या संघाला आता मात्र आवश्यक धावगती देखील रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर इथून आता मात्र 17च्या सरासरीने जवळजवळ धावा कुठून काढाव्या लागतील. त्याला टीम मीटिंग करू नका. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे. मिहिर स्पोर्ट्स भरोडी. प्रदीप पाटील दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेले आहे. काय फलंदाजी बघायला मिळाली. मरोडी टीम संघाने खूप चांगली फलंदाजी केली. प्रेमनाथ भोईर यांनी 15 धावा आपल्या संघासाठी जोडल्या होत्या. सुनील पाटील यांनी 19 धावांचं योगदान दिलं. प्रदीप याने 6 धावांचं योगदान दिलं. आणि त्या पाहतोय त्यांच्या ज्या खेळ्या झाल्या त्यांच्या बळावरच आपण पाहतोय 55 धावा कुठून काढल्या होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 56 धावांच्या लक्षात पाठलाग करताना आतापर्यंत जय कालिका माता खारबाव संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 5. एक खराब सुरुवात बघायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटवर आहे जय कालिका माता खारबाव हा संघ. इथून आता मात्र 51 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. निश्चितच चेंडू आहे स्वेर उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोअरबोर्डवर 6 धावा. आता मात्र इथून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर टाकावा लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. चांगला फटका पण बघूया. पाहतो आपण सेफ लँड झाला होता. पुन्हा बुलढाणा शॉट बघायला मिळाला. खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू गेला बघितला आपण जवळजवळ डीप मिड ऑनला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत किशोर याने. धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 8 धावा. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी.
चेंडूला खोदून काढलेला आहे, चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दक्ष सुनील लॉंग ऑन सीमारेषेवरून फेक केली होती. फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे 4 झालेलं आहे. मिहिर स्पोर्ट्स भरोडी खूप चांगली कामगिरी बघायला मिळते. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 9 धावा. एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही. आता मात्र निश्चितच कॉट बँड एस्टियनच्या मागे चांगला झेल आणि फलंदाज महेंद्र याचा संपला खेळ. महेंद्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना क्रमांक 4 वर संजय. महेंद्र याला मात्र नाव रूपाला साजेसा खेळ करता आलेला नाही. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर एस्टनच्या मागे झेल देऊन बाद झालेला आहे. प्रदीप याने आपल्या संघाला दुसरे यश मिळवून दिलेले आहे. प्रदीप सज्ज होते. राईट आर्म राऊंड दी स्टंप. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी. गुड जॉब. चांगली गोलंदाजी करताना प्रदीप दुसऱ्या षटकामध्ये. अगदी बरोबर. अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. प्रदीप सज्ज होते. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. चेंडू येतो फाईन लेगला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकताना धावफलकावर 10 धावा. आतापर्यंत एकही चौकार, एकही षटकार बघायला मिळालेला नाही. याचं कारण म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. पहिलं षटक प्रेमनाथ याने हाताळलं. आता प्रदीप दुसरे षटक हाताळताना चांगली लाईन लेंथ मेंटेन केलेली आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका. मिळतील 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 14. अजून धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 42. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो बघा 1996चा तो वर्ल्ड कप झाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सामना. त्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, सर्वात घातक गोलंदाज वकार युनिस याच्या गोलंदाजींवर आपण बघितलं होतं. त्या 2 षटकांमध्ये 42 धावा कुठून काढल्या होत्या. स्लॉग ओव्हरमध्ये अजय जडेजा याने तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आता मात्र पाहतोय स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मिहिर स्पोर्ट्स भरोडी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चला टीम मीटिंग करू नका. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 42. हवाई फायर करावा लागेल इथून. विजयासाठी आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. जय कालिका माता खारबाव संघाला निश्चितच आता मात्र खूपच कठीण आणि खडतर लक्ष आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर विश्वास. जयदुर्गा सुरई ए आणि नंदकिशोर खारबाव ए दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचं आहे. जयदुर्गा सुरई ए आणि नंदकिशोर खारबाव ए. विश्वास. चेंडू मात्र बघूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट.
शॉट चांगला झेल घेतलेला एसट्यांच्या मागे फलंदाज बाद होते. फलंदाज येथे बाद होते. लागणारा तिसरा धक्का जय कालिका माता खारबाव या संघाला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 14. 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 42. नवीन फलंदाज बाला मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पण खेळपट्टीवर जोपर्यंत किशोर आहे एक आशेचा किरण मी तर म्हणेन खारबाव संघासाठी. पण त्याला इथून धडाकेबाज साहसी आणि धाडसी खेळ करावा लागेल विजयासाठी. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर विश्वास. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना अतिशय चांगला चेंडू. फिरकी गोलंदाज आहे. पाहतोय चेंडू कधी उजव्या इष्टीच्या बाहेर वळताना कधी इन कटर डिलिव्हरी बघायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव चेंडू आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जातोय की नाही बघायचंय. बघा
6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये सचिन शेवटच्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे वेळे संदर्भात. बघा, पहिली वॉर्निंग दिलेली आहे. चेंडू मात्र हुक केलेला आहे. बघूया, चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता तिथे. फक्त एकच धाव मिळेल ते उमेशाला. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सचिन पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे, लांब पल्ल्याचा षटकार. किशोर याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्यामध्ये. हा फलंदाज देखील वाकबगार आहे तो खारबाव या संघाचा. आणि आता मात्र त्याने ठोकलाय. संघर्षातून एक संघर्षमय षटकार. चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावांची आवश्यकता आहे. 21. बघा, चेंडू नवीनच दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्यायचं आपण. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू जरी असला तरी नवीनच चेंडू पुरवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबर. लक्षात घ्यायचं आपण. 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता 21. षटकार ठोकल्यानंतर मनोबल देखील वाढलेलं आहे. किशोर चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी तब्बल 13 धावांवर खेळतोय तो. पुढे येऊन आणखी एक मोठा फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. सुरेश संघाचा संगणक आपण लगेच संपर्क साधायचंय. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत. फलंदाज किशोर ऑन फायर नाऊ. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत निर्माण केलेली आहे ती किशोर याने. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. मी मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख देखील केला होता की हा फलंदाज आहे, याच्याकडे ॲबिलिटी आहे आणि आता मात्र ती मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवताना. पण अजून सामना संपलेला नाही. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे जय कालिका माता खारबाव या संघाला. काय फटकेबाजी करतोय, अतिशय धुवाधार बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. सचिन पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज किशोर. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं, वेळ जास्त घेऊ नका. समय के बारे में सहयोग करना है प्लीज. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हनुमान होता तिथे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत बाद होते. उमेश हाय नव तरुणाची रंगीरमध्ये बाबाल्या मामाचा आहे असा जीव भावा. रंगीरमध्ये बाबाल्या मामाचा आहे असा जीव भावा. आहे असा जीव भावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय संघ कर्णधार नरेश. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 2 धावांची आवश्यकता 14. आता मात्र वर्चस्व राखताना या सामन्यावर निश्चितच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिहिर स्पोर्ट्स भरोडी ती विजयाच्या समीप. दोन चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. सचिन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज किशोर. पुढे येऊन स्टेपाडून खेळला होता. चेंडू मात्र उंच आकाशामध्ये झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 12 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. जर गोलंदाजाने ठरवला तर विजय साजरा होऊ शकते खारबाव संघाचा, पण नाही. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा एक चेंडू 12 धावा. पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला चांगला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो मिहिर स्पोर्ट्स भरोडी.